हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. 12वी अर्थशास्त्राच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय बिग बुल बॅचच्या फर्स्ट एवर व्हिडिओमध्ये, जो की यूट्यूबवर सुद्धा आपण अपलोड करणार आहोत आपल्या सर्व बिग बुल बॅचच्या स्टुडंटसाठी ॲज वेल ॲज यूट्यूबवाल्या स्टुडंटसाठी, ज्यांना कळेल की बाबा DA2 अकॅडमीची जी बिग बुल बॅच आहे, जी लेटेस्ट लॉन्च झालेली आहे, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट कशा पद्धतीने शिकवण्यात येते काय नाही. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करणार आहोत. बघा, 12वी अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला जो सर्वात पहिला चॅप्टर आहे तो आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. आजच्या या क्लासमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त डिफरन्स पाहायचा आहे की बाबा सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतात आणि स्थूल अर्थशास्त्र कशाला म्हणतात. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित होऊन जाईल की बाबा एक्झॅक्ट सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय. एकदम हिस्ट्री पासून आपण इथपर्यंत येणार आहोत की एक्झॅक्ट सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल कोणत्या अर्थशास्त्र तज्ञांनी आतापर्यंत काय काय वक्तव्य केलेलं आहे आणि स्थूल अर्थशास्त्राबद्दल कोणत्या कोणत्या अर्थशास्त्र तज्ञांनी एक्झॅक्ट काय वक्तव्य केलेलं आहे. आणि ह्या व्हिडिओचा पूर्णपणे उद्देश असेल की बाबा तुमचं जे याच्याबद्दलची जे कन्सेप्ट आहे ते क्लिअर करणं. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा क्लास स्टार्ट करूयात. सर्वात पहिले चेक करा, आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशा दोन शाखा आहेत. बघा, आपलं जे इकॉनॉमिक्स आहे ते दोन सेपरेट विभागात विभागलेलं आहे. पहिलं डिवायडेशन करण्यात आलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. नेक्स्ट आहे स्थूल अर्थशास्त्र, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. राईट, आता मायक्रो म्हणजे काय, जसं की मायक्रो सिम कार्ड असेल, मायक्रो झेरॉक्स असेल, म्हणजे छोटे छोटे गोष्टी. मॅक्रो म्हणजे काय, लार्ज स्केलवर, मोठ्या प्रमाणात. ऑल राईट, तर एक इकॉनॉमिक्स आहे ज्याचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतात. दुसरं आहे स्थूल अर्थशास्त्र, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. आता हे जे दोन शब्द आहेत मायक्रो किंवा मॅक्रो, हे कुठून आलेलं आहे, तर ही संज्ञा मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेली आहे. तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेले आहे. एवढं तर बेसिक तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे की जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे ते मायक्रोस या शब्दापासून आलेलं आहे. त्यानंतर जे मॅक्रो इकॉनॉमी आहे ते मॅक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेलं आहे. इथं एका अर्थशास्त्र तज्ञाचं नाव तुम्हाला देण्यात आलेलं आहे. 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील जे की नॉर्वेजियन अर्थशास्त्र तज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला. बघा, 1933 मध्ये ऑस्लो युनिव्हर्सिटी, ऑस्लो विद्यापीठ मध्ये एक इकॉनॉमिक्स होते, अर्थशास्त्र तज्ञ, यांनी या दोन शब्दाची विभागणी केली. राईट, त्यांनी सांगितलं की बाबा जे अर्थशास्त्र आहे ते दोन विभागात विभागणी करा, एकाचं नाव द्या मायक्रो इकॉनॉमिक्स आणि एकाचं नाव द्या मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता हे कधी झालं, 1933. आता आपण काय करूयात, 1933च्या अगोदर जाऊयात की एक्झॅक्ट झालं काय होतं, जे की बिग बुल बॅचच्या स्टुडंटसाठी एक्सक्लुझिव्ह आपले नोट्स असतात. त्या नोट्स मध्ये आपण इन डेप्थ सर्व गोष्टी सांगतो, इन्क्लुडिंग विथ फोटोज. ओके, चला चेक करा. सर्वात पहिले तर इथं आणखी एका अर्थशास्त्र तज्ञाची मी ओळख करून देईन. तुमच्यापैकी ज्यांनी माझ्या 11वी कॉमर्सचे किंवा 11वी अर्थशास्त्राचे व्हिडिओ बघितलेले आहेत त्यांना बऱ्यापैकी माहित असेल. आणखी एका अर्थशास्त्र तज्ञाचं नाव आहे मॉरिस डॉब. नाव लक्षात ठेवून घ्या, यांचं नाव काय आहे, मॉरिस डॉब. आता यांचं म्हणणं काय होतं चेक करूयात. मॉरिस डॉब यांचं म्हणणं की सर्वात पहिले सूक्ष्म अर्थशास्त्राबद्दल माहिती आणि मग स्थूल अर्थशास्त्राबद्दल माहिती. तर मॉरिस डॉब यांचं म्हणणं काय होतं की सूक्ष्म अर्थशास्त्राला व्यक्तिगत अर्थशास्त्र किंवा अणु अर्थशास्त्र किंवा अंशलक्षी अर्थशास्त्र असं म्हणतात. बघा, काय काय सांगण्यात आलेलं आहे की जे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, जे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे, त्याला 3 डिफरंट नाव दिलेले आहेत. कोणते कोणते नाव दिलेले आहेत, सर्वात पहिलं व्यक्तिगत अर्थशास्त्र, व्यक्तिगत अर्थशास्त्रानंतर अणु अर्थशास्त्र, त्याच्यानंतर आहे अंशलक्षी अर्थशास्त्र. आता व्यक्तिगत, सामूहिक म्हणजे काय, अनेक लोक. व्यक्तिगत म्हणजे काय, एकच छोटासा परिवार, राईट, किंवा एखादा एक व्यक्ती. अणु म्हणजे काय, एक छोट्यातला छोटा भाग. अंशलक्षी म्हणजे काय, अंश म्हणजे त्यातला छोटा भाग. राईट, म्हणजेच त्यांचं म्हणणं कसं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे ज्याला व्यक्तिगत अर्थशास्त्र, अणु अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र म्हणतात. आता यांच्या म्हणण्यानुसार, मॉरिस डॉब नुसार यांनी काय म्हणलेलं आहे चेक करा
की मायक्रो इकॉनॉमिक्स इज अ मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी. म्हणजे अर्थव्यवस्थेतील, जर मराठीतून भाषांतर करायला गेलं तर सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास करणारे घटक. म्हणजेच काय, आपलं भारताची जी अर्थव्यवस्था आहे, भारताचं जे अर्थशास्त्र आहे ते खूप मोठं आहे, राईट. तर ह्या सगळ्या अर्थशास्त्रापैकी, या सगळ्या अर्थव्यवस्थेतील एखाद्या छोट्यातल्या छोट्या घटकाचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे. म्हणजे आता भारतामध्ये किती सारे फॅमिलीज आहेत, राईट. या सर्व फॅमिलीचा विचार न करता फक्त तुमच्या एकट्याच फॅमिलीच्या उत्पन्नाचा विचार करणं, ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. या जगामध्ये किती सारे जण पैसे कमवतात, किती सारे जण पैसे खर्च करतात, पण एकटा भारत देश किती उत्पन्न कमवायलाय, एकटा भारत देश किती खर्च करायलाय, एकटा भारत देशामध्ये किती उत्पादन व्हायलंय, याचा विचार करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या घटकांपैकी एका छोट्यातल्या छोट्या घटकाचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मायक्रोस्कोपिक स्टडी, राईट. लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करणे. आता एका वर्गामध्ये 100 विद्यार्थी असतात, तर 100 विद्यार्थ्यांपैकी फक्त एका विद्यार्थ्याचं ओव्हरलुक करणं, त्याच्यावर ऑब्झर्व करणं, त्याच्यावर अभ्यास करायला की नाही लक्ष ठेवणं, असं एकूण घटकांपैकी एखाद्या छोट्या घटकाचा विचार करणं, त्याला म्हणतात मायक्रोस्कोपिक स्टडी, राईट. तर मॉरिस डॉब यांचं म्हणणं काय होतं की बाबा अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणारे घटक होय, राईट. अभ्यास करणारे घटक होय, असं कोणाचं म्हणणं होतं? असं म्हणणं होतं मॉरिस डॉब यांचं, राईट. बट मॉरिस डॉब यांच्या व्याख्येवरून सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सुस्पष्ट होत नाही. म्हणजे एक्झॅक्ट कळलंय पण एक्झॅक्ट स्पष्ट होत नाही की त्यांना म्हणायचं काय आहे. मग आपण काय करूयात, प्राध्यापक बोल्डिंगची व्याख्या पाहूयात. बोल्डिंगचं म्हणणं काय चेक करा. बोल्डिंगचं म्हणणं खूप भारी असतं, राईट. प्राध्यापक बोल्डिंगचं म्हणणं काय? बोल्डिंगचं म्हणणं आहे मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ अ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाउसहोल्ड्स, इंडिव्हिज्युअल प्राइसेस, वेजेस, वेजेस, इन्कम्स, इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीज, पर्टिक्युलर कमोडिटीज. आता बोल्डिंग ना थोडस व्याख्या जे आहे ते आणखी एक्सपॅन्ड करण्याचा प्रयत्न केलेला. प्राध्यापक मॉरिस डॉब बघा एकदम छोट्यातला छोटा भाग सांगितला, राईट. बट बोल्डिंग जे आहे ते थोडस एक्सप्लेन करायला. बोल्डिंगचं म्हणणं काय चेक करा. बोल्डिंगचं म्हणणं असं आहे की विशिष्ट उद्योग संस्थांच्या, विशिष्ट कुटुंबांचा व्यक्तिगत किमती, वेतन, उत्पन्न, व्यक्तिगत उद्योगधंद्यांचा आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आपल्या भारतामध्ये किती सारे उद्योग संस्था आहेत, राईट. महिंद्राचं बिझनेस आहे, राईट. रिलायन्स इंडस्ट्रीज आहे, टाटाचं मोठं बिझनेस आहे, राईट. त्यानंतर अदानीचं एवढं मोठं बिझनेस आहे. या सगळ्यांचा विचार न करता फक्त एकट्या टाटा ग्रुपचं स्टडी करणं मायक्रो इकॉनॉमिक्स, राईट. कारण इतके सारे इंडस्ट्रीज आहेत, फक्त एकाचाच अभ्यास करायला तुम्ही. त्यानंतर आपल्या भारतामध्ये किती सारे फॅमिलीज आहेत, या सगळ्या फॅमिलीचा विचार न करता फक्त एका टाटा फॅमिलीचा विचार करायला मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याचबरोबर जगामध्ये किती साऱ्या लोकांना सॅलरी मिळते, पण फक्त आणि फक्त राम शर्मा या व्यक्तीच्या नावाला किती सॅलरी मिळाली किंवा व्यक्तीला किती सॅलरी मिळाली, याला म्हणतात मायक्रो इकॉनॉमिक्स, राईट. असं म्हणणं कोणाचं होतं? असं म्हणणं होतं मॉरिस डॉब यांचं. म्हणजे मॉरिस डॉब यांचं जे म्हणणं होतं, त्यांचं म्हणणं आहे की बाबा मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ द इकॉनॉमी इज मीन्स मायक्रो इकॉनॉमिक्स. त्या मॉरिस डॉब यांच्या व्याख्येला आणखी थोडस विस्तृत स्वरूपात मांडण्याचं काम प्राध्यापक बोल्डिंग यांना केलेलं आहे. आता ज्याला नॉलेज आहे, ज्याला लगेच ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे, त्याला मॉरिस डॉबची व्याख्या सफिशियंट आहे. ज्याला ते सुद्धा सफिशियंट नाही त्यांच्यासाठी बोल्डिंगची व्याख्या इथं अवेलेबल आहे. हे म्हणणं होतं मॉरिस डॉबचं आणि बोल्डिंगचं अबाउट सूक्ष्म अर्थशास्त्र. आता स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्मता क्लिअर झालं. आता आपण डिस्कस करूया स्थूल अर्थशास्त्र. स्थूल अर्थशास्त्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? स्थूल अर्थशास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्राला समूह अर्थशास्त्र, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र म्हणतात. बघा सूक्ष्म अर्थशास्त्राला 3 नावं होते, राईट. सूक्ष्म अर्थशास्त्राचे 3 नाव काय होते फटाफट रिकॉल करा. व्यक्तिगत अर्थशास्त्र, अणु अर्थशास्त्र आणि त्याच्यानंतर आहे अंशलक्षी अर्थशास्त्र. त्याचबरोबर स्थूल अर्थशास्त्राला नाव काय काय दिलेले आहेत? स्थूल अर्थशास्त्राला नाव आहे
समूह अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतात. स्थूल अर्थशास्त्राला इंग्लिश मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणतात. मॅक्रो मीन्स लार्ज किंवा मोठे, ह्यूज, राईट. आता बघा मॅक्रो इकॉनॉमिक्सची इथं व्याख्या काय करण्यात आलेली आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अ ब्रांच ऑफ इकॉनॉमिक्स विच अनालिसिस द एंटायर इकॉनॉमी. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स ही अशी शाखा आहे की जी संपूर्ण अर्थशास्त्राचा अभ्यास करते. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच काय बघा, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची चर्चा करणारे अर्थशास्त्र होय, किंवा अर्थव्यवस्थेतील सामूहिक घटकांच्या सामूहिक विचार करणारे अर्थशास्त्र होय. आता प्राध्यापक ॲक्ले यांनी इथे एक डेफिनेशन दिली होती. प्राध्यापक ॲक्लेची डेफिनेशन काय होती चेक करा. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध अर्थशास्त्रातील एकूण उत्पादन, साधन संपत्तीच्या वापराचे एकूण प्रमाण, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान आणि वस्तूंच्या सर्वसामान्य किमतीची पातळी यासारख्या चलांशी असतो. आता बघा इथं सांगण्याचं तात्पर्य काय बघा, सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकाचा अभ्यास करतो असं सांगण्यात आलेलं आहे, आणि स्थूल अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेतील एकूण घटकांचा, राईट, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, एंटायर इकॉनॉमी, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो. म्हणजेच भारतामध्ये जेवढेही बिझनेसमॅन आहेत त्या प्रत्येकाचे इन्कम किती असेल, प्रत्येक जण किती किती गोष्टीवर खर्च करायला, भारतामध्ये एकूण किती फॅमिलीज आहेत, प्रत्येक फॅमिलीचं इन्कम काय असेल काय नाही, याबद्दल जेव्हा डिस्कशन करण्यात येते, याबद्दल जेव्हा स्टडी करण्यात येते त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स स्थूल अर्थशास्त्र म्हणतात. आणि भारतातल्या एकूण फॅमिलीज पैकी फक्त एक पर्टिक्युलर फॅमिली किती उत्पन्न कमवायली, किती सॅलरी त्या फॅमिली मेंबर्सला मिळाली, याचा जेव्हा अभ्यास करण्यात येतो त्याला स्थूल अर्थशास्त्र न म्हणता त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटलं जातं. इथेपर्यंत क्लिअर झालं, राईट. ॲक्लेची व्याख्या झाली. ॲक्लेची व्याख्या झाल्यानंतर चेक करा इथं काय सांगण्यात आलेलं आहे. प्राध्यापक ॲक्ले च्या व्याख्येवरून सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय सुस्पष्ट होत नाही, म्हणून आपण प्राध्यापक बोल्डिंग यांची व्याख्या पाहू. बघा आता प्राध्यापक बोल्डिंग यांची व्याख्या पाहू. आता प्राध्यापक ॲक्ले काय म्हणालाय, स्थूल अर्थशास्त्राचा संबंध अर्थशास्त्रातील एकूण उत्पादन, साधन संपत्तीचा वापराचे एकूण प्रमाण, राष्ट्रीय उत्पन्नाचे आकारमान आणि वस्तूंच्या सर्वसामान्य किमतीच्या पातळी यासारख्या चलांशी होतो. आता ही व्याख्या वाचल्यानंतर जे नवीन नवीन मुलं असतात त्याच म्हणतात अरे यार आखिर कहना क्या चाहते हो, राईट, असं त्यांची एकदम टेंडन्सी होते. मग प्राध्यापक ॲक्लेच्या व्याख्येला काउंटर करण्यासाठी बोल्डिंगने पण एक व्याख्या आणली. अर्थशास्त्र तज्ञ असेच असतात, एखादा एक अर्थशास्त्र तज्ञ येते, स्वतःचं म्हणणं स्वतःचा अभ्यास करून एक वक्तव्य देऊन निघून जाते, आणि मग काही वर्षानंतर दुसरे एक अर्थशास्त्र तज्ञ येते, अगोदर ज्याने व्याख्या सांगितलेली आहे त्याच्या व्याख्येतली कमतरता काढते आणि याची स्वतःची व्याख्या टाकून टाकते. मग ह्याची पण व्याख्या काही दिवस फेमस होते. मग पुन्हा एक अर्थशास्त्र तज्ञ येते, पहिल्याला येड्यात काढते, दुसऱ्याला येड्यात काढते आणि स्वतः शाना म्हणून नाव मिळवते. अर्थशास्त्रामध्ये अनेक वेळा असंच झालेलं आहे, जे की तुम्ही हळूहळू एक्सपिरियन्स कराल. आता बघा बोल्डिंगचं म्हणणं काय होतं. बोल्डिंगचं म्हणणं काय, स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांची चर्चा करत नाही तर सामूहिक घटकांची चर्चा करते. बघा स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकांची चर्चा करत नाही तर सामूहिक घटकांची चर्चा करते. म्हणजे बोल्डिंग काय म्हणालाय की बाबा जे स्थूल अर्थशास्त्र तुम्ही म्हणालात तर एका फॅमिलीचा अभ्यास करणं हे व्यक्तिगत घटक आहे, सगळ्या फॅमिलीचा अभ्यास करणं हे सामूहिक घटक आहे, राईट. तर बोल्डिंग म्हणाला की बाबा स्थूल अर्थशास्त्र हे व्यक्तिगत घटकाचा अभ्यास करत नाही, एका फॅमिलीचे विचार स्थूल अर्थशास्त्रात करण्यात येत नाही, स्थूल अर्थशास्त्रात सामूहिक घटकांचा अभ्यास करण्यात येतो. सामूहिक घटकांचा अभ्यास म्हणजे काय, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यात येतो, असं कोण म्हणाले, असं म्हणणं आहे प्राध्यापक बोल्डिंगचं. बघा त्याच्यानंतर त्यानं काय म्हणलं, चर्चा करते, व्यक्तिगत उत्पन्नाची चर्चा करत नाही तर राष्ट्रीय उत्पन्नाची चर्चा करते. बोल्डिंगचं म्हणणं होतं की बाबा आपलं जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, ज्याला आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणतो, हे एका व्यक्तीला, राम शर्मा नावाच्या एका व्यक्तीला किती सॅलरी मिळाली त्याचा अभ्यास करत नाही, तर पूर्ण भारतामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्यांना किती वेतन मिळाले ह्याचा अभ्यास करतो. थोडं समजत असेल. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, व्यक्तिगत किमतीची चर्चा करत नाही तर सर्वसाधारण किंमत पातळीची चर्चा करते. म्हणजे पर्टिक्युलर एका व्यक्ती
किती रुपयाला वस्तू विकत आहे याची चर्चा न करता ऑल ओव्हर इंडियामध्ये एक्झॅक्ट त्याची सेलिंग प्राइस किती चालू आहे, विक्री किंमत, याचा अभ्यास याच्यामध्ये करण्यात येतो. त्याचबरोबर व्यक्तिगत उत्पादनाची चर्चा करत नाही तर राष्ट्रीय उत्पादनाची चर्चा करते. म्हणजेच एखाद्या शेतकऱ्यानं वर्षभरामध्ये किती टन धान्य पिकवलं याचा विचार न करता संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी वर्षभरात किती टन धान्य पिकवलं याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जात नाही, तर याचा अभ्यास कशामध्ये करण्यात येते, स्थूल अर्थशास्त्रामध्ये करण्यात येते, असं म्हणणं कोणाचं होतं, प्राध्यापक बोल्डिंगचं होतं. आता हे सगळे गोष्टी म्हणजे ॲक्लेचं म्हणणं, बोल्डिंगचं वक्तव्य, राईट, हे सगळं एक व्यक्ती पाहत होता ज्याचं नाव होतं प्राध्यापक रॅग्नर फ्रिश, जे की तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आतापर्यंतची जी स्टोरी होती ती 1933च्या अगोदरची होती, राईट. हे सगळं गोष्टी शांतपणे एक व्यक्ती ऑब्झर्व करत होता की हे करलेत काय, राईट. आणि मग 1933 मध्ये प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी वक्तव्य केलं, तर मला बंद करू असं, हे तुमचं जे तमाशा चालू आहे येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही हे जे अर्थशास्त्र लिहायला अतिशय बेकार पद्धतीने सगळं बंद करा. त्यांना रिक्वेस्ट केला, बंद करो, मोदीजी से रिक्वेस्ट करता हूं बंद करो, असं 1933 साली रॅग्नर फ्रिशनं म्हणलं. त्यानं सरळ सरळ म्हणला की ये सब क्या लगा रखा है, व्यक्तिगत सामूहिक लगा रखा है, दिमाग चलत नव्हतं त्याचा, राईट. जे की तुमच्या पुस्तकात चांगलं आहे, चेक करा की 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्र रॅग्नर फिश यांनी अर्थशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत असं सांगितलं, आणि त्यानं त्याला नाव काय दिलं, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. अगोदर सगळं कन्फ्युजिंग होतं. एक जण म्हणाले एकूण घटकाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो, एक जण म्हणाले व्यक्तिगत घटकाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. अनेक जण अनेक वक्तव्य देत होते, राईट. कोणाचं आहे, हा, अनेक जण अनेक वक्तव्य देत होते. त्याच्यानंतर रॅग्नर फिश मला बस करो असं, आणि त्यानं व्यवस्थित सांगितलं आजपासून काय काय होईल काय नाही ते. त्याच्यानंतर त्यानं सांगितलं की आजपासून व्यक्तिगत होईल मायक्रो आणि सामूहिक होईल मॅक्रो. आता व्यक्तिगत म्हणजेच काय, एकाच परिवाराचं उत्पन्नाचं, एकाच परिवाराच्या खर्चाचं, एकाच परिवारातील पगाराचं, सॅलरीचं, की त्या व्यक्तीला किती पगार भेटेल, एका व्यक्तीला किती खर्च करायला, एका व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, या गोष्टीबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्याला म्हणायचं वैयक्तिगत, आणि व्यक्तिगत होईल मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि जेव्हा तुम्ही देशाच्या उत्पादनाचा विचार करता, देशातील वेतनाचा विचार करता, देशातील लोकांचा खर्चाचा विचार करता, ते होईल सामूहिक, जे सामूहिक होईल मॅक्रो इकॉनॉमिक्स, राईट. हे अशा दोन विभागात कोण विभागणी पाडली, रॅग्नर फ्रिश 1933 साली, जो की ऑस्लो विद्यापीठ, ऑस्लो युनिव्हर्सिटी, जे की तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकता, काही अशा पद्धतीची एक कडक युनिव्हर्सिटी आहे, आणि ज्याचा लोगो सुद्धा इथे तुम्हाला दिसायला, राईट, ऑस्लो युनिव्हर्सिटीचं, राईट, डन. त्याच्यानंतर बोल्डिंग यांनी आणखी एक सुस्पष्ट व्याख्या करून टाकली. बोल्डिंग म्हणाला यस रॅग्नर फ्रिश तुमचं म्हणणं बरोबर आहे, आणि बोल्डिंग यानं आणखी सोपं व्याख्या करून टाकली. म्हणजेच काय की बोल्डिंगच्या मते जंगलातील असंख्य झाडापैकी एखाद्या झाडाचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. जंगलामध्ये किती झाडे असतात, असंख्य हजारो लाखो झाडं असतात जंगलामध्ये, त्या सर्व हजारो लाखो झाडांपैकी फक्त एका झाडाचा अभ्यास करणे त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हटले जाते, आणि जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास करणे त्याला स्थूल अर्थशास्त्र म्हटले जाते. क्लिअर झालं. म्हणजेच काय, अभ्यास करणे म्हणजेच काय, उदाहरणार्थ जगामध्ये एवढे सगळे लोक आहेत, राम शर्मा फक्त ह्या एकट्या व्यक्तीचं सॅलरी, ह्या एकट्या व्यक्तीचं कन्झम्पशन, ह्या एकट्या व्यक्तीचं खर्च, ह्या एकट्या व्यक्तीची किंमत पातळी, या सगळ्या गोष्टीचा विचार करणे म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय, सॉरी सूक्ष्म अर्थशास्त्र होय, मायक्रो इकॉनॉमिक्स होय. आणि संपूर्ण देशातील लोकांचं म्हणजे जंगलातील संपूर्ण झाडांचा अभ्यास करणं त्याला स्थूल अर्थशास्त्र, ज्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. उदाहरणार्थ आता देगलूर या ठिकाणी माझं एक शॉप आहे, राईट. त्या शॉपमध्ये किती खर्च आहे, त्या शॉपचं उत्पन्न किती आहे, त्या शॉपचा ऍसेट्स किती आहे, त्या शॉपला लायबिलिटीज किती आहे, त्या शॉपला कितीचं परचेस व्हायला, त्या शॉपचं किती सेल आहे. जगामध्ये एवढे सगळे दुकान आहेत, राईट.
माझे अनेक ब्रांचेस आहेत, त्यापैकी फक्त एका ब्रांचचं मी जेव्हा स्टडी करतो ते येते मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. आणि माझे जेवढेही ब्रांचेस आहेत ऑल ओव्हर इंडियामध्ये 10 लाखच्या आसपास माझ्या इंडियामध्ये ब्रांचेस आहेत, आणि सगळ्या ब्रांचेसचं एक्सपेन्स, इन्कम, ऍसेट, लायबिलिटीज, परचेस, सेल या सगळ्याचा जेव्हा अभ्यास करतो त्याला म्हटलं जाते मॅक्रो इकॉनॉमिक्स. आय होप तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स या दोन्ही मधला डिफरन्स समजला असेल. आता या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचं आहे की मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची स्टडी करण्यात येते, मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये कशाची स्टडी करण्यात येते, ह्या दोन्हीचे फीचर्स काय आहेत काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येईल. राईट. बट हे अशा प्रकारचे जे नोट्स असतील जे तुम्हाला इथे बॅकग्राऊंडला दिसत आहेत, ज्याच्यामुळं तुमची स्टडी स्ट्रॉंग होते, तुम्हाला कन्सेप्ट समजण्यास म्हणजे कन्सेप्ट समजण्यास सोपं जाते, तुम्हाला अभ्यास करायला इझी जाते, अर्थशास्त्रामध्ये रट्टा मारायची गरज नाही. हे सगळे असे कलरफुल नोट्स जिथे जिथे इम्पॉर्टंट आहे त्याला हायलाइटेड करून, जेणेकरून तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्ट्रॉंग व्हावं, तुम्हाला रट्टा मारायची गरज लागू नये, अर्थशास्त्रामध्ये 95, 99 मार्क्स घ्यायला तुम्हाला मदत व्हावी, म्हणून आपण हे सर्व नोट्स बिग बुल बॅच मध्ये देणार आहोत. युट्यूब मध्ये फक्त चॅप्टर आणि सगळ्या गोष्टी इझी वे मध्ये समजून सांगण्यात येतात, बट जे डीप नॉलेज असते, जे तुम्हाला रट्टा मारण्याच्या ऐवजी बसल्या ठिकाणी क्लासमध्ये व्हिडिओ बघूनच समजून जाते, ते आपण या बिग बुल बॅच मध्ये आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍपवर सर्व विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहोत. आता तुम्हाला फक्त आणि फक्त 2,500 मध्ये या 5 विषयाचे ऑनलाईन क्लासेस करता येतील. जिथं तुम्हाला तुमच्या ऑफलाईनची फीस 15,000, 20,000, 5,000, 10,000 रुपये आहे, ते फक्त 2,500 मध्ये तुम्हाला 5 विषयाचे ऑनलाईन क्लासेस करता येतील घर बसल्या ठिकाणी. राईट. क्लासेस जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचा आहे, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माझा फोन नंबर दिलेला असेल. राईट. त्या फोन नंबरवर कॉल करायचा आहे, जो की तुम्हाला ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत असेल. या नंबरला कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. जेवढे स्टुडंट बॅचेस जॉईन करतील त्यांना बॅचेस सोबत अशी एक 400 पेजेसची एक पुस्तक फ्री ऑफ कॉस्ट त्यांना घरपोच दिल्या जाईल. राईट. डिस्क्रिप्शन मध्ये बिग बुल बॅचचा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ पहा, सर्व गोष्टी समजतील. या व्हिडिओसाठी एवढंच. व्हिडिओत पुढच्या सेशन मध्ये तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. व्हिडिओत पुढच्या क्लासमध्ये.